येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. 1,68,000 साड्या वाटल्या, 6.5 कोटी खर्चले, आता योजना गुंडाळली. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना दरवर्षी मोफत साडी देऊन यंत्रमाग उद्योगाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या कॅप्टिव्ह मार्केट योजनेवर शासनानं अखेर पडदा टाकलाय. सोलापूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 3 वर्षात तब्बल 1,68,419 लाभार्थ्यांना साड्यांचा लाभ देण्यात आला. त्यासाठी सुमारे 6,28,00,000 रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती वस्त्रोद्योग विभागाच्या कागदपत्रातून समोर आली आहे. सन 2023-24 मध्ये 57,649 लाभार्थ्यांवर 2,14,00,000 रुपये, 2024-25 मध्ये 55,078 लाभार्थ्यांवर 2,05,00,000 रुपये, तर 2025-26 मध्ये 55,692 लाभार्थ्यांवर 2,08,00,000 रुपये खर्च करण्यात आले आहेत. म्हणजेच दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करून साड्या वाटल्या गेल्या. मात्र सोलापूरच्या पारंपरिक यंत्रमाग उद्योगासमोरील मूलभूत प्रश्न किती सुटले, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. गेल्या महिन्यापासून ही योजना बंद करण्यात आली आहे. सोलापूर पोलीस मुख्यालयाच्या कॉर्नरजवळ असलेल्या ड्रेनेज चेंबरमध्ये अडकली हातपंप दुरुस्त करणारी झेडपीची गाडी. सोलापूर महापालिकेच्या जय भवानी प्रशाला परिसरात आहेत 3 शाळा आणि 250 विद्यार्थी. धोकादायक इमारत, गलिच्छ परिसर, महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष. दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरातील योग समाधीला आकर्षक फुलांची सजावट. दिवसभर हजारो भाविकांनी घेतलं दर्शन. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सोलापुरात गेल्या 5 वर्षात पंतप्रधान सडक योजना तसंच मुख्यमंत्री सडक योजनेतून करण्यात आले 950 कोटी रुपयांचे रस्ते. सोलापुरात राखी पौर्णिमे दिवशी निघणाऱ्या मार्कंडेय रथोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतली अधिकारी तसंच पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक. मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. सोलापुरातील डफरीन चौकात असलेल्या PNGचा झपूरच्या गॅलरीत सुरू झालं डॉक्टर उमा प्रधान यांच्या एम्ब्रॉयडरी आर्टचं प्रदर्शन. राज्यसभेच्या पहिल्याच अधिवेशनात खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी मांडले 34 प्रश्न. नाईट लँडिंग, रेल्वे सुरक्षा, शेतकरी, महिला, कामगार, आरोग्यविषयक प्रश्नांकडे लक्ष वेधलं. बासरी वादक सचिन वाघमारे, तबला वादक नितीन दिवाकर यांना सोलापुरातील शिवरंजनी कलागौरव पुरस्कार जाहीर. 29 ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात अभिनेते अजय पुरकर यांच्या हस्ते दिला जाणार पुरस्कार. माधव देशपांडे यांची माहिती. सोलापूर शहरात महापालिकेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या 1,378 कोटी रुपयांच्या निविदेबाबत दिल्लीत जागतिक बँक, महापालिका आणि मित्रा संस्थेच्या अधिकाऱ्यांसमवेत झाली बैठक. ऑगस्ट अखेरपर्यंत निविदा. सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे यांची माहिती. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी आणि श्रावणी सोमवार तसंच सलग सुट्टी असल्यामुळे पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी. दर्शनासाठी 8 ते 10 तासांचा उशीर. शहरातील वाहतूक व्यवस्था आणि दर्शन रांगेचं नियोजन कोलमडलं. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका.
शिवसेना नेते संजय निरुपम यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी. मराठ्यांना आरक्षण देणार नाही असं एकदाचं स्पष्टच सांगा. आम्ही दुसऱ्या राज्यात जाऊन हमाली करतो. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांच्यावर मनोज जरांगे पाटील भडकले. म्हणाले, 29 ऑगस्टच्या आंदोलनावर आम्ही ठाम. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठुमरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, अभिनेत्री दीपाली सय्यद, संगीता तिवारी यांच्यासह इतरांचा समावेश. श्रावणी सोमवार निमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर इथं भाविकांची मोठी गर्दी. विशेष महापूजा, अभिषेक आणि आरती संपन्न. एसटी महामंडळाकडून 25 एसटी बसेसची व्यवस्था. मराठी भाषा व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ आणि व्रतस्थ अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर यास्मिन शेख यांचं पुण्यात वार्धक्यानं निधन. साहित्य आणि भाषा विश्वावर शोककळा. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून नशामुक्ती निर्धार पदयात्रेला सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. जिल्हा वार्षिक योजना निधीतून बांधलेल्या किल्ला भिंतींचं लोकार्पण. अमरावती येथील बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी केली घटनास्थळी पाहणी. बालकांचा मृत्यूच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये वितरित. आतापर्यंत 12.56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी. शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा 400 धावांचा टप्पा पार.